लॉक लॉक चालू उसका लॉक नहीं मेरा तेरा यूट्यूब चैनल चल बघतो ना सीन तितक्यात असं झाला की आम्ही जसं निघालो आणि तशीच लाईट गेली आणि ती बॉटलच खाली पडली. श्रेयस आता उठाला बेडवरून. श्रेयस उठला तर उठला आणि श्रेयस काय करतो हनुमान यान बाहेर. सो व्हॉट्सअप एव्हरीबडी, इट्स शू बॅक इट अगेन विथ द न्यू अनदर ब्लॉग. काय भाया क्या बोलते भाई? जय श्री राम सबको. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम मियां रहमतुल्लाह बरकातहू. काय मग हिची ईदी दिली नाही तुम्हाला? ईदी खाने को आओ भैया हमारे घर को मस्त एक टांगी मुर्गा मतलब वांग्याचं भरीत. तर काय सगळ्यांनी ईदी द्या आम्हाला. आम्ही वाट बघतोय पैशाची. काही जरी असलं टी शर्ट गी शर्ट घेऊन द्या जरा. ईदी नाही ना भीक मागे बनवा. ईदी नाही भीक मागे बनवा. भीक मागे बना ठीक आहे. जे समजायचं समजा पण द्या. लय गरिबी चालू आहे. ईदच्या लोकांनी जे मुस्लिम लोक आहेत त्यांनी आम्हाला लवकर ईदी द्या. मला याला हे तर मुस्लिम आहे पहिल्यापासून. झाली चहा पिओ. आयफोन दाखवायला का रे भाया? लव हो गया हमारे को तुमसे लव हो गए. ते काय करते आपलं प्लेअर? ऑफलाईन ऑफलाईन गेम कॉल ऑफ ड्युटी डायरेक्ट ऑफलाईन कॉल ऑफ ड्युटी. अरे जुनावाला कॉल ऑफ ड्युटी. आमचा मित्र पोलीस भरती देतोय. आता लवकरच जॉईनिंग होणार आहे. पोलीस भरती भावांना बघून घ्या, मोटिवेशन घ्या. तुम्ही डायरेक्ट पुढे सिगरेट खाऊन ग्राउंड निघताय पोरांचे म्हणल्यावर तुम्ही कुठे भाई? तुम्ही तर काहीच नाही करत. मग डायरेक्ट तुम्ही शिर भाड गांड भाड आरामात. याला जरी 3 टेक लागले आपल्याला 2 टेक मध्ये होऊन जाईल पोलीस भरती. मग हा शरद भरती कधी निघाल आपली? रेल्वे स्टेशनची चालू आहे गाडी घालून जाणार. फाडे घालून जाणार. टाळे वाजून शिकवावं लागेल का? तर काय आमचा मित्र बघा काय म्हणते. कॉपीराईट लागेल. काही नाही आलेलो होतो. किसी ने कुछ देगा? नाही देगा. गोवा पोटामध्येच राहिला का? तर भावांनो आमचा मित्र आहे भाई. लय मेहनत करतो एकदम खटामट गांड भटे मेहनत करतो. आम्ही पण मॅनिफेस्ट करतो. तुम्ही पण आमच्या सोबत मॅनिफेस्ट करा. आणि व्हिडिओ काढतो याचा अर्थ असा नाही की दिवस त्याच्यात जातो. आम्ही छोटे छोटे क्लिप करून व्हिडिओ काढतो. तर या एडिटिंग करतो, सगळं करतो. आमची मनापासून इच्छा आहे भाऊ आमचं लय पुढे जावं एकदम. आमच्या सिटीमध्ये सिटीच्या बाहेर सगळ्यांनी त्याला ओळखावं नाही का? तर काही दिवसामध्ये आपला लवकरच एक शॉर्ट फिल्म काही येणार आहे. तर थोडं जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा सपोर्ट करा गाईज. भावाची आपल्या शॉर्ट फिल्म येते सुरू आहे त्याची शॉर्ट फिल्म. अजून स्टोरी वगैरे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. इंस्टावर स्टोरी वगैरे दिसणार. तुम्ही पण स्टोरी ठेवा, सगळं करा. जेवढं प्रमोट करता येईल जेवढं पब्लिसिटी करता येईल तेवढी करा गाईज. आपल्या भावाला फुल सपोर्ट द्या. लिंबू ठेवायची काय गरज आहे? अरे आता कोणाला प्रेस काम होते ते त्यावर हे आपलं सकपाला मला लगेच जायचं. येऊ का मामा? मामा पुरे फनी कॅरेक्टर आहे. येऊ का? हा मामा क्या गुंडा बने कर तू? गुंडा बनायचंच नाही ना आपल्याला. तर काहीच माझ्यामुळे ना आपला शरद लय स्ट्रगल करतो बरं का. सॅक्रिफाईस करतो गोष्टींना. नाही शरदला ना आता
पेढा खायचा होता पण पेढा खाल्ला नाही शरदने अजून. तेरे लिए जान भी आने रे भाई. अरे वा निष्क हा मी आता जीव तू. गाव ना. अरे दुसरा हँडल आलं तर. हँडल हालत नाही तुझा हँडल डायरेक्ट असं हातात येतो वरती. एकदा चाललं नव्हतं आता तीच ब्रेक येते ब्रेक दाबला का हँडल असं वरती येतं. त्या बहिणीला म्हणलं अरे एवढी भारी गाडी होती भयंकर पाडू पाडू. हे बघ याची गाडी घ्यायची. अशी गाडी घ्यायची का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा अशी गाडी घेतोय. आणि ते आता शिवाय घालन मला तिने जर बघितलं का तिथं म्हणून मातर शोध आपण आपण नाही म्हणत नाही म्हणत मी तरी आज आहे तू डोक्याने आपण नाही म्हणत. मी तरी असं तू डोक्याने आपण नाही म्हणत लोकांना दाखवायला म्हणून मजा उडवायला. त्यांना काय सांगू आम्ही लोकांसाठी किती प्रार्थना भागतो की यार असं कोणासोबत नको व्हायला. अरे बा मी तर शनिदेवाकडे गेलतो काल. तर हा ही स्टोरी सांगायची तर काहीच शरद आहे ना काल परवापासून गायब होता. पहिले शिर्डीला गेला मग शिर्डीवर शनी महाराजांकडे गेला कारण की भाऊ म्हणतो की माझ्या आयुष्यात पहिलेच लय मोठे लवटे पहिले बघून येतो म्हणे काहीतरी तेल वगैरे चढवतो शनी तरी लांब करून येतो म्हणे. तुला 200 रुपयाची बाटल टाकून आलो भैया तिथं. कितीचा 200 रुपयाची बॉटल. 200 रुपये तेल तेलाला 200 रुपये घातले भाऊकडे खायला 2 रुपये नाही जाते 2 रुपये नाही पण आपण 300 मायनस आहे डायरेक्ट 325. 325 रुपये अकाउंट आणि मायनस. नाही आणि शिर्डीला गेलो बाबाकडे गेलो आणि म्हणलं साईला की तेरे हजारो हात. बाबाला सांगितलं मग बाबा असं असं हे जीवनात लई काय सांगू तुम्हाला अक्षरशः रडलो भाऊ मी. मी दर्शन करतोय काय माहिती अचानक डोळ्यात पाणी आलं काय सांगू ते बा. सगळ्यांच्या मागे चालू आहे रे भाई. पुन्हा रडत आलो भाई पण तिथं म्हणलं ठीक आहे चलो. रडून फायदा नाही बघ सगळ्याच्या मागे तंगी चालू आहे. पण मी सांगितलं जे काय माझ्या मनात होतं ते सांगितलं. भारी वाटलं बघू आता याच्या पुढे. बिल चांगलंच होता भाई मस्त कोणत्या पण मंदिरात गेला ना असं सुकून भेटतं मला असं पूर्ण पास्ट आठवतो की काय काय केलं काय नाही केलं काय नाही केलं कोणासोबत वाईट केलंय का ठीक आहे वाईट नाही केलं कोणासोबत आपण उलटून आम्ही अशी माणसं नाही की आमच्या ह्याच्यात 10,000 बी आले ना तर आम्ही 5,000 द्यायला कमी करणार नाही की भाई जाऊ दे लागत असं नाडी अडचणी लोक. बाबाला सगळं सांगितलं म्हणलं असं असं आहे लय प्रॉब्लेम आहे बाबा म्हणे चलो ठीक आहे तू जाय सबका मालिक एक म्हणलं बिस्मिल्लाह. सबका मालिक एक है रे सबका मालिक आहे. जय श्रीराम भी है जय भीम भी है अल्लाह अकबर भी है सगळेच राधे राधे. माणूस चालला होता रे जाऊ राहू दे ना सगळं. या इकडे होतं बा मला जॉब म्हणलं नाही का ते गुजरातच्या कंपनीमध्ये जॉबला बोलत असे हे काय झालं थोडं ते नाही ते म्हणत होतं बॉक्स उचलाय बॉक्स मी म्हणलं अरे इथं कंपनीची लाकडं उचलले नाही आम्ही आतापर्यंत ते बॉक्स उचलो का घरचे काम करत नाही म्हणा आम्ही तर त्यांचं करत होतो. मग नाही तर काय बाईंच्या तुला विकत घेतो मला सांगा का तू चालते गाडीवर पडला स्टेशन काढता का म्हणती पब्लिक म्हणा काय चाललंय बाबा काय आठवण येणार तुला आम्हाला जाऊ दे आता गरीब माणूस झालो मी काम धंद्यावाला माणूस आहे काम करणार मागच्या एप्रिलला तर माझे तमाशे चालू होते भाई मार्च एप्रिलला हटके तुला म्हणलं नाही केलं फोटो चालू होतं ते मॅटर मागच्या याच एप्रिलला यावेळेस करू दे वर्ष यावेळेस नाही करणार यावेळेस पुरी फिल्डिंग लावली नाही आता सांगते झालं ते मॅटर सॉल्व्ह केलं सगळं झालं. आता मागच्या वेळेस कसं होतं पोरगी होती म्हणून कसं चुकीत नसलो बी ते यावाला नाही का भाई आवरा कपाट आवरा ना मग. I'm ready for the gym. फटाफट जिमला नाही हो फटाफट. Let's forget excited bro excited. तर गाईस तुम्हाला म्हणलं होतं आम्ही जिम मध्ये येणार आहे जिम मध्ये आलोय आम्ही आमचा मागचा प्लेअर जिम कमी पिटी जास्त मारणार झाला फटाफट समोर जाऊन तुम्हाला सेट दाखव.
हाँ अरे वेट नहीं कमी करायचं भैया वेट बरोबर वाटलं का कॅमेरा चालू केल्याचे भाई डायरेक्ट जोश मध्ये या भाऊचा तर हात उचला ना लेफ्ट साईडचा हा तुझं लेफ्ट साईडचा तर हात उचला ना आयुष्य नाही भाई चलो आणि सेट बाकी सेट दाखवू तुम्हाला माझे 1-2 सेट दाखव 1-2 सेट दाखव हे मागून सपोर्ट दिला माय सोड दे सोड इकडे मोटिवेशन प्लेअर इकडे याला मोटिवेट कर याला मोटिवेट आयटमची शपथ आहे भाई. अरे घे काय मॅडम पहिला मारायला लागेल तुझं नाव काय नाव काय नाम काय छोटे सब भाई मार तू महाराज अरे मार भाई तू मार भाई अरे मारने ऐसा है जाग दो गाइस चड्डी में आगे था ना गिरली आमची क्या करता है अरे दबा नहीं चाहती क्या कर रहे हो लॉक कर लॉक चालू उसका लॉक नहीं मेरा तेरा यूट्यूब चैनल चल छोट्या मुलाची शपथ अर्धा फक्त दा नको शेवटचे दा चाले भाई झाले जिरल्याची किती 50 किती टिप्स मारायचे चॅलेंज कोणाला ते मारतो मारून दे आरामात मारून दे इसको 10 वही बोल रहा है मैं उसको मारून दाव बांध दहा चल हा सर माझ्या सोबत मार सर 1000 रुपये तर दे. हा माझ्या सोबत मारतो ते जिंकला गेला मग बस तू जिंकलं तिथलं पण नसते तुला पण नाही जावं लागेल 10 स्टार्टिंग नाही आता बंद डायरेक्ट काय माझं काम ना बघ काय किती मोठी ऑपॉर्च्युनिटी भाई बॉय जायलो म्हणे डायरेक्ट तर काय फायनली जिम मारून झालेली आहे जिमने मारत आम्ही लोकांची मारतो असं वाटतं की आम्ही जिमची मारतो नाही का जिम हमारा कुछ नहीं करते हम जिम का कुछ हम जिम के साथ कुछ करते फायनली जिम वगैरे मारून झाली आहे लोकांची पण मारून झाली आहे आमचा एक मित्र बनलाय जिम मध्ये तर तो असं आहे ना की त्याला शपथ दिली आयटमची किंवा छोट्या पुलसची त्याचं नाव पुलच आहे त्याला आम्ही म्हणतो तुला छोट्या पुलसची शपथ आहे तर भाई मारतो म्हणजे मारतोच काहीतरी जमलं काही पण त्याला 10 सेट म्हणलं सॉरी 10 रेपिटेशन म्हणलं की 10 रेपिटेशन मारण त्याला 15 म्हणलं 15 मारण आणि आयुष्यात कधीचे ते पुशअप्स मारले नव्हते तिने आज मारले तो होतं भाई जातच नाही यार म्हणलं मार चल मारले चल चल म्हणून पण गाणं मारून घेतो आम्ही तिथे चांगला मुलगा आहे पण जे म्हणलं सगळेच पोरं चांगले ज्यांना आम्ही बोलतो कोणी वाईट नाही आपल्या सोबत कारण की आपण तसं ट्रीट करतो लोकांना जे वाईट आहे त्यांना वाईटच ठेवलेलं आणि जे वाईट आमच्यासाठी मग त्यांना तर बहिणचं असं हे ना डोळे पण नाही बघत आम्ही विचार थोबाड बघ वाटत त्याच्यामुळे जे लोक चांगले त्यांच्यासोबत चांगलंच वागतो एक बार वो हमारे डिक्शनरी से डिलीट हो गया तो हो गया तो हम
देखना भी पसंद नाही एक ना अरे देवा देखना पहिली गोष्ट ना, हे असं लोकांना लांबच ठेवायचं. जिंदाबाद. पहिली गोष्ट असं लोकांना लांबच ठेवायचं जे आपला वाईट विचार करतात किंवा आपल्यासोबत वाईट बिहेव करतात. हा, आता कसं बोलला बघ. आता भाईंचं असे लय मोठे येऊन गेलं माझ्या आयुष्यात. आता त्यांचं कसं झोपाळ बोलला. बघू वाटत. लाख मोला तर बोललास का नाही आता. 9 लाख तो बोललो. बंदे ए बंदे जाय टिरीत लोणचं भाया. हा चाललो आता आमच्या दुकानावर चाललो रे. हा मामाचा आशीर्वाद आहे. आमच्या दुकानावर चाललो धंदा बघायला आलो. महिला महिला मग आता जाऊ आणि बघूयात काय 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 नाही महिला आज एंड नाही करत ना आज गांडच मारायची लोकांच्या. गांड मारतो एंड नाही करत. एंड नाही करत सध्या. गेलं जाणं लागतं मला. काय भूताचा किस्सा आहे का शरद सोबत घडलेला. अरे भूताचे किस्से दम्माना राहत थोडं हा. रात वैराची राहती सुमसाम रस्ता गुमनाम है कोई. ब्लॉग एंड करायचा आता तोपर्यंत एक स्टोरी आहे का तुम्ही. भाई 12 एकरची जागा. लेगंदी उगनव माय. म्हाताऱ्याला सोडायला गेला. पप्पाला जोडायला गेलतो. झाली भाषा चेंज झाली आमची. इतकी वेळ होती मला आलो पप्पाला सोडायला गेलो तुम्ही. पप्पाच म्हणतो येड्या. हा पप्पाला सोडायला गेलतो मी सिग्नलला. काकू दिसल्या. जाताना लय जण होते तिथं. मी नोटीस केलं ते सगळे बसलेले होते. मग तिथं व्यवस्था काय तेवढी भीती वाटत नव्हती मला. म्हणजे आता काय विचार पण नव्हता डोक्यात. गेलो सोडलं पप्पाला. पुन्हा कुठं आलो त्या टर्न जवळ आलो नगरच्या पाठीजवळ. मी गाडी घेऊन माझ्या घुमलीत मस्त पैकी आरामसे. आलो कुठं टर्न घ्यायला आलो. आल्याच्या नंतर असा टर्न घेतला भोफकन असं पुरा अंदाज दिसला मला. म्हणलं भाईंच्या आलं का म्हणलं टोकली कोण आलं तरी गाडी माझ्या. डायरेक्ट आलो आणि थोडीची गाडी वाकडी झाली माझी. अरे बाप डायरेक्ट चढ अंग दाबलो आणि घाम. अरे बाप इकडे तिकडे बघितलं भाई कोणीच दिसेना. कोणीच नाही तिथं. अरे बाप म्हणलं आता काय करू. तुझी गाडी सरळ गेली. जे गाडी काढली भाई तो माग पलटून मी नाही बघितलं. घरी गेल्यावर बी काहीच नाही. डायरेक्ट बडी घेतली आणि डायरेक्ट मग मथारीला. मग रात्रीतून डायरेक्ट थंडी ताप आपल्याला झालं. मग चालू चालवर का इकडं कुठं जायचं. मोजून येऊ मुतल्यावर भूत लागत नाही. हो भाई गोल भूतायचं भूत लागत नाही. काय सांगते घरी जातो आता पकडलं एखाद्याने आपल्याला. मी बिहाइंड द सीन ला कॅमेरा मध्ये नाही सांगत तुम्ही रिसेंट म्हणून याला सांगतो. तर माझ्यासोबत आमच्या सोबत घाललं माहिती का. श्रेयश आमची स्टोरी ऐकली का तू. त्या कळसूबाईची ना. कळसूबाईची नाही रे. मग श्रेयसची आमची काय झालं. आम्ही 3-4 जण होतो बरं का. श्रेयश मी रोहिणी आणि करण नावाचा मित्र 2 जणांसोबत ऑलरेडी घडलं. रोहिणी सोबत असं घडलंय की तिला आरशातून कोणतरी बघते. ठीक आहे. करण सोबत असं घडलंय की त्या समोरून कोणतरी चाललंय. ठीक आहे. त्याच्यानंतर श्रेयस सोबत असं घडलं की श्रेयस माझ्या घरूनच घरी जात होता बरं का. आणि घरी जाताना त्याच्या समोरून असं कोणतरी क्रॉस गेलं म्हणून. ठीक आहे. ती स्टोरी घडली. मग दुसऱ्या दिवशी असं झालं चंद्रपूरहून माझा भाऊ आलेला होता. ठीक आहे. आम्ही 12 वाजता का 1 वाजता ना चहा प्यायला गेलो होतो. गाईजला दाखव आपल्या मुतायला कुठं चाललं. गाईज इथं मुतायला आता आम्ही थांबून मुतू तुम्हाला स्टोरी सांगतो. आपली काय स्टोरी चालू होती. हा तर मग ते 2-3 जणांसोबत घडलं बरं का. आता उरलो कोण मी एकटा. आमच्यासोबत सीन काय झालं. आम्ही गेलो चहा प्यायला. माझा भाऊ आलेला होता. म्हणलं चल चहा पाचतो म्हणलं. गेलो 12 शिवाय बिचारा आला चंद्रपूर वरून त्याला भूत दाखवले. 1 वाजता आलं. आपलं हेडगेवरच्या मागं नाही का तिथं एक टपरी आहे. तिथं बसलो चहा वगैरे घेतली. आणि तिथं सीन कसं झाला माहिती का. सीन असं झाला की आम्ही घेतली एकच हे मारलं बरं का. सिप मारली चहा. तर मग ते मारलं वगैरे आणि तिथे इतक्यात असं झालं
जी पार्किंगला गाडी लावली होती का ते हँडल वगैरे सगळं लॉक होतं, सगळं लॉक आतून. आणि ती गाडी आपोआप अशी झाली, यू टर्न मारला आणि समोर गेली. ठीक आहे. आणि आम्ही वरती पाहिलं, गाडी आपोआप थांबली जागेवरती. ठीक आहे. ती थांबली, ती ज्याची गाडी होती तो आला वरतून, म्हणे गाडी तर त्यांनी खोलून दाखवले आरसे वगैरे, गाडी सगळं हँडल लॉक वगैरे सगळं लॉक आहे म्हणे. मग गाडी इथपर्यंत आली कशी म्हणे. मी म्हणलं ठीक आहे, माझ्या गाडी असती तर आलं गोष्ट आहे. पण ती बहीण तो अशी आली, अशी समोर गेली आणि मग काही कळणार ना म्हणलं. आणि त्या गाडीला लिटरली आम्ही ना 6 जणांनी धक्के मारले. ती गाडी जागेवर आलं ना. मग मी म्हणलं ही बिना धक्क्या मारता अशी बरी बिना चावीची इथपर्यंत येऊन इथपर्यंत आली म्हणलं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सॉरी त्याच दिवशी रात्री सीन असं झाला की आम्हाला सूळ होती बरं का. आणि त्या टायमाला वाजला 1 वाजला, 1 का 1:30 वाजला. मी म्हणलं खायला काय भेटन काय म्हणलं 1:30 वाजता. आणि कुठे गेलो, पैठण गेटचं ते माहिती ना तुला, इडशात वरती गेलो आणि ते रोल आणायला, क्रीम रोल, ते रोल आणायला गेलो. आणि तिथे एक इन्सिडेंट झाला. तिथून मी श्रेयसने काय म्हणलं होतं माहिती का, आपल्यासोबत एवढं घडलं म्हणे, जर आपल्या मागं खरंच भूत लागला असेल ना म्हणे, तर आम्ही सगळे एकाच घरात झोपेल होतो, आपल्या मागं खरंच भूत लागेल असेल ना म्हणे, तर ती वरची कपाटावरची बॉटल ती नारळाची ती खाली पडन म्हणे. ठीक आहे. तो असं बोलला, तुम्ही व्यवस्थित. आणि सीन तितक्यात काय झाला माहिती का, सीन तितक्यात असं झाला की आम्ही जसं निघालो आणि तशीच लाईट गेली आणि ती बॉटलच खाली पडली. श्रेयस आता उठाला बेडवरून, श्रेयस उठला तो उठला. आणि श्रेयस काय करतो, हनुमान यानं डायरेक्ट बाहेर पायऱ्यावरून बसला. लाल्या भाई म्हणलं काय घडलं म्हणलं. आणि मग आल्यावर दाखवतो की बॉटल होती म्हणे बा खाली पडेल. संपला. कर उचल फोन. असा विषय घडला. तर गाईज आता ब्लॉग इथे एंड करूयात आणि तुम्हाला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि कशी वाटली स्टोरी कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय, टेक केअर, लव्ह यू.